सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 13 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. दोन्ही राज्यांनी आरक्षणाची शिदोरी खुली करावी. मनोज जरांगे. खासदार उदयनराजे भोसले आणि नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा गॅझेटच्या माध्यमातून राज्यातील मराठा समाजासाठी आरक्षणाची शिदोरी खुली करावी, मराठा समाजाच्या मुलाबाळांसाठी जुन्या कुणबी दाखल्यांचा डबा खुला करावा असे आवाहन मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी साताऱ्यात केले. आरक्षणाचा लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून सरकारने मागण्याबाबतच्या चुका दुरुस्त न केल्यास 29 ऑगस्टला अंतरवाली सराटी येथील आंदोलन निर्णायक ठरेल असा इशाराही त्यांनी दिला. गुंतवणूक परिषदेचे 15 ऑगस्ट रोजी आयोजन. उद्योजक, नवउद्योजक, महिला व तरुण यांना परिषदेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली विकास आयुक्त उद्योग डॉक्टर कादंबरी नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 चे आयोजन दिनांक 15 ऑगस्ट रोजी हॉटेल फ्रंट रेसिडेन्सी बॉम्बे रेस्टॉरंट सातारा येथे करण्यात आले आहे. उद्योग क्षेत्रामध्ये गुंतवणूक आरक्षित करण्यासाठी गुंतवणूकदार व व्यवसायांना एकत्र व्यासपीठ उपलब्ध करून देण्याकरता जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. गुंतवणूक परिषदेमध्ये विविध विभागांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद 2026 दिवशी सर्व उद्योजक, नवउद्योजक, महिला व तरुण यांनी या परिषदेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त उमेशचंद्र दंडगोवाळ यांनी केले आहे. स्वातंत्र्य दिनी साताऱ्यात रानभाजी महोत्सवाचे आयोजन. ठिकाण वृंदावन मल्टीपर्पज हॉल, राधिका रोड, कदम पेट्रोल पंपासमोर, सातारा. मानवी आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध रानभाज्यांचा समावेश असतो. पूर्ण नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या भाज्यांचे त्याचे आरोग्यविषयक महत्व माहिती जास्तीत जास्त शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना होण्यासाठी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सातारातर्फे सातारा शहरात स्वातंत्र्य दिनी शनिवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर महोत्सव वृंदावन मल्टीपर्पज हॉल, राधिका रोड, कदम पेट्रोल पंपासमोर, सातारा येथे होणार असून येथे विक्री व्यवस्थाही करण्यात येत असून सातारा जिल्ह्यात आढळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्या जसे आगाडा, ढेसा, अळू, करडू, तांदूळजा, बांबू, गुलवेल, केना, शेवगा, पिंपळ, पात्री, घोळ, चुका, सराटा, शेवग्याची पाने, चिगळ, पात्री, उंबर, पानफुटी, टाकळा, माठ, केळफुल, लाल भोपळा, भुई, आवडी, आंबोशी, मायाळू, दिंडा, करडई, चंदन बटवा, कडवंची, चुका, भारंगी, पिंपळ, आंबाडी, हादगा या भाज्या शेतकऱ्यांकडून थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. साताऱ्यात नवीन आधार सेवा केंद्र कार्यान्वित. नागरिकांना जलद सेवा मिळण्यास मदत. निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील. नव्याने सुरू झालेल्या आधार सेवा केंद्र रहिवाशांना जलद, अधिक सोयीस्कर आणि पारदर्शक आधार सेवा सुनिश्चित करेल. डिजिटल येण्याचे स्वप्न साकार करण्याच्या आणखी एक राष्ट्रीय विस्ताराच्या दिशेने हे आणखी एक महत्वाचे पाऊल आहे असे प्रतिपादन निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी केले. वायसी कॉलेज समोर सदर बाजार या ठिकाणी नवीन आधार सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. याचे उद्घाटन निवासी जिल्हाधिकारी श्री पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी यूडीआय प्रादेशिक कार्यालय मुंबईचे सहव्यवस्थापक मनोज प्रजापती आणि सेवा प्रदाता संस्था मेंबर बीएस इंटरनेटचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नव्याने सुरू करण्यात आलेले केंद्र आठवड्याच्या 7 दिवस सुरू आहे. येथे नवीन आधार नोंदणी, 5 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट, लोकसंख्या शास्त्र, डेमोग्राफिक तपशिलांमध्ये दुरुस्ती आणि तक्रार निवारण सुविधा उपलब्ध आहे. तरी नागरिकांनी याचा लाभ द्यावा असे आवाहन निवासी जिल्हाधिकारी श्रीयुत पाटील यांनी केले आहे. कराडमध्ये डॉमिनोज व पिझ्झा हटवर अन्न औषध विभागाची कारवाई. शाकाहारी मांसाहारी बनवले एकाच ओव्हनमध्ये. कराडप्रमाणे सातारा, वाई तसेच महाबळेश्वर येथील संबंधित कंपन्यांच्या आउटलेटची तपासणी होणार का असा सवाल. कराडमध्ये अन्न औषध प्रशासन विभागाने टाकलेल्या धाडीत डॉमिनोज पिझ्झा व पिझ्झा हट या नामांकित बहुराष्ट्रीय खाद्य कंपन्यांच्या धक्कादायक प्रकार उघडीस आले आहे. शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकाच ओव्हनमध्ये बनवणे, मुदतबाह्य खाद्यतेल वापरणे आणि स्वच्छतेचा नियमन हरतळपासणे अशा गंभीर प्रकारामुळे या नामांकित ब्रँडच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉमिनोज व पिझ्झा हट हे जागतिक स्तरावरील नामांकित ब्रँड आहे. जगभरातील उच्च दर्जाचे अन्न देण्याचा दावा करणाऱ्या या कंपन्या छोट्या शहरांमध्ये नियमांना केराची टोपली दाखवतात का? व्हेज व नॉन व्हेज असे स्वतंत्र लोगो लावून पिझ्झा विक्री करणाऱ्या या कंपन्यांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे का? एकाच ओव्हनमध्ये दोन्ही प्रकारचे पिझ्झा बनवले जात असल्याने हा विश्वास असल्याची भावना ग्राहकांमध्ये आहे. फ्रँचायझी मालक व कंपनीवर कारवाई होणार का असाही सवाल विचारला जात आहे. कराडप्रमाणे सातारा, वाई तसेच महाबळेश्वर येथील संबंधित कंपन्यांच्या आउटलेटची तपासणी होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. सायबर फसवणुकीचे पैसे बँक खात्यात घेणाऱ्या खिंडवाडी तालुका सातारा येथील ज्ञानेश्वर प्रकाश जाधव याच्यावर गुन्हा दाखल. बँक खाते सायबर फसवणूक न देण्याचे पोलिसांचे आवाहन. देशाच्या विविध भागातील 5 जणांची सायबर फसवणूक करत त्यांची 90 लाखांची रक्कम स्वतःच्या बँक खात्यात घेतल्याप्रकरणी खिंडवाडी तालुका सातारा येथील एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ज्ञानेश्वर प्रकाश जाधव व 38 राहणार खिंडवाडी असे संशयिताचे नाव आहे. ज्ञानेश्वर जाधवच्या खात्यात 2024 ते 2026 या काळात देशातील विविध बँक खात्यातून 89,94,000 रुपये आल्याचे आढळले. याबाबतचा अहवाल नंतर बँकेच्या वतीने सायबर पोलीस ठाण्यात देण्यात आला. पडताळणीनंतर ज्ञानेश्वर जाधवच्या खात्यात येणारी रक्कम सायबर फसवणुकीला समोर आली आहे. त्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. बँक खाते सायबर फसवणूक देण्याचे आवाहन पोलिसांमार्फत नागरिकांना करण्यात येत आहे. लिंबमध्ये स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा विरोध. अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती. ग्रामसभेच्या ठरावाचा हवाला. लिंब तालुका सातारा येथे ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांसह महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. ग्रामसभेचा निर्णय झाल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
महाराष्ट्राच्या वीज वितरण कंपनीच्या स्मार्ट मीटरला जिल्ह्यात विविध ठिकाणी विरोध असताना लिंब परिसरातील संताप व्यक्त होत आहे. ग्राहकांची संमतीने घेता मीटर बसवणे तसेच मीटर न बसवल्यास अडचणी देण्याची सूचना दिल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. मलकापूर हद्दीत मातीमुळे रस्ता बनला धोकादायक, केवळ 15 मिनिटात आत दुचाकीस्वार घसरली. मलकापूर तालुका कराड्यातील महामार्गावर असणाऱ्या वृंदावन सिटी ते खरेदी विक्री संघाच्या पेट्रोल पंप दरम्यान रस्त्यावर डिव्हायडरच्या कामासाठी टाकलेली माती पावसामुळे रस्त्यावर पसरल्याने रविवारी रात्री दुचाकीसाठी हा मार्ग अक्षरशः जीवघेणा ठरला. सायंकाळी 7च्या सुमारास झालेल्या पावसानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटात 7 ते 8 दुचाकीसह घसरून पडले. काही जण ट्रकच्या चाकाला येण्यापासून थोडक्यात बचवले. अनेकांना डोके, हात, गुडघ्याला दुखापत झाली. घटनास्थळी मलकापूरचे नगरसेवक दादू शिंगणे यांनी धाव घेतली. कराडचे वाहतूक पोलीस प्रमुख संदीप साळुंखे यांची संपर्क साधण्यात आला. त्यांनी तातडीने पोलीस यंत्रणा घटनास्थळी पाठवली. मात्र नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रस्ता बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याने वाहतूक काही काळ रोखण्यात आले. रात्री 12च्या सुमारास महामार्ग यंत्रणेने आवश्यक कारवाई करून मार्ग बंद केला. मांढरदेवीची देवराई उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर बेकायदा उत्खननाने डोंगर पोखरला. निसर्गावरचा घाला थांबवण्याची मागणी. मांढरदेव तालुका वाई येथे महाराष्ट्रासह परराज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मांढरदेव येथील श्री काळूबाई मंदिर परिसरातील ऐतिहासिक देवराई आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. मंदिर परिसरात सुरू असलेल्या बेकायदा उत्खननामुळे डोंगराची नैसर्गिक धोक्यात आले असून देवराईचे अस्तित्व संकटात सापडले आहे. याकडे महसूल विभागाच्या अधिकारी कांडव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. वाई महसूल प्रशासनाविरोधात दोघांचे बेमुदत उपोषण. वाई तालुक्यातील महसूल पाटबंधारे गौण खनिज उत्खनन, दस्त नोंदणी व महसूल अभिलेखांशी संबंधित कथित गैरप्रकारांविरोधात विक्रम व प्रणित मोरे यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. वारंवार निवेदन, तक्रार, पुरावे देऊनही ठोस कारवाई होत नाही नसल्याचा आरोप करत हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. सोनगरवाडी तालुका वाई येथे पाटबंधारे विभागाच्या जमिनीला अतिक्रमण हटवून संबंधितांवर कारवाई करावी. वाई तालुक्यातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाची चौकशी करावी. वाई तहसीलदारांनी 2022 ते 2026 या काळात दिलेले आदेश, निकाल व निर्णय याची चौकशी करावी. फलटण येथील दुय्यम निबंधन कार्यालयात नोंद झालेल्या रस्त्यांच्या नोंदी रद्द केल्याच्या तक्रारीची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.